समुद्र किनाऱ्यावर वसलेले आणि दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? हे आहे देवगड पासून अवघ्या 6 किलोमीटर आणि मालवण पासून 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेले भव्य आणि प्राचीन श्री कुणकेश्वर मंदिर. कुणकेश्वर बीचच्या अगदी बाजूला वसलेले हे स्वयंभू महादेवाचे मंदिर आपल्या भव्य वास्तुशैलीने आणि निसर्ग सौंदर्याने प्रत्येकाला आकर्षित करते. या मंदिराच्या परिसरात इतरही अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत, ज्यामुळे हा संपूर्ण परिसर अगदी धार्मिक आणि पवित्र वाटतो. या मंदिराशी एक रोमांचिक कथा जोडलेली आहे. असं सांगितलं जातं की प्राचीन काळी एका मुस्लिम व्यापाऱ्याचे जहाज समुद्रात वादळात अडकलं. घाबरलेल्या त्या व्यापाऱ्याने किनाऱ्यावर एक प्रकाशदीप पाहिला आणि मनोमनी प्रार्थना केली, जर मी या संकटातून वाचलो तर येथे एक मंदिर बांधेन. काही वेळाने वादळ शांत झालं आणि त्याचं जहाज सुरक्षितपणे कुणकेश्वराच्या किनाऱ्यावर पोहोचलं. प्रार्थनेप्रमाणे त्याने येथे एक मंदिर बांधलं, पण धर्माच्या भीतीने त्याने आत्महत्या केली. हे मंदिर यादवराजांनी इसवी 1100 मध्ये बांधले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे अनेक वेळा नूतनीकरण केले. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा, अथांग निळाशार समुद्र, यामुळे हे ठिकाण आणखी रमणीय वाटते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते आणि हजारो भाविक भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. कुणकेश्वराला भेट दिल्यावर जर तुम्ही थोडं पुढे जाऊन युटर्न घेतला तर तुम्हाला वरून कुणकेश्वर मंदिर आणि समुद्राचा अप्रतिम नजारा देखील पाहायला मिळेल. तर तुम्ही कधी येणार अशा सुंदर ऐतिहासिक आणि पवित्र ठिकाणी? कमेंट करून पटकन सांगा आणि अशाच अप्रतिम ठिकाणांसाठी द रोमिंग डुओला नक्की फॉलो करा.